हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहे ऑब्स्टेटिक अँड गायनेकोलॉजी सब्जेक्ट आपला आज आहे. ऑब्स्टेटिक अँड गायनेकोलॉजी मध्ये आपण आज बघणार आहे हेड्रोमनियस. आपला आजचा टॉपिक आहे. हेड्रोमनियस म्हणजे काय? हेड्रो म्हणजे काय? फ्लूइड. ओके. एमनेस म्हणजे काय? आपलं एमनेटिक फ्लूइड. ओके. जे पण एमनेटिक फ्लूइड आहे ज्यावेळेला इन्क्रीज होणार आणि डिक्रीज होणार, सो आपण त्याला काय कन्सिडर करणार ते आपण या ठिकाणी बघणार आहे. इन प्रेग्नन्सी मध्ये एमनेटिक फ्लूइड हे खूप इम्पॉर्टंट असतं ज्यावेळेला बेबी हा प्रॉपरली ग्रो होतो. सो एक्स्ट्रा फ्लूइड जर का झाल्यावरती काय करणार आपण, आणि खूप कमी फ्लूइड झाल्यानंतर आपण त्या कंडिशनला काय नातं हे आज आपण या ठिकाणी या टॉपिकद्वारे आज बघणार आहे. सो आपण बघणार आहेत फिजिओलॉजी ऑफ एमनेटिक फ्लूइड. एमनेटिक फ्लूइड मध्ये आपण काय फिजिओलॉजी बघणार आहे? अर्ली प्रेग्नन्सी. ज्यावेळेला अर्ली प्रेग्नन्सी होते त्यामध्ये काय असतं? कंपोजिशन ऑफ एमनेटिक फ्लूइड सिमिलर टू एक्स्ट्रासेल्युलर फ्लूइड. ओके. ट्रान्सफर ऑफ वॉटर अक्रॉस द एम्नियन अँड थ्रूआउट द फिटल स्किन. ज्यावेळेला एमनेटिक फ्लूइड असते तो कोणाच्या सिमिलर असतो? जे पण एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड असतात आपल्या सेल्स मध्ये तो कंपॅरिझन मध्ये कन्सिडर केला जातो कंपोजिशन मध्ये. ज्यावेळेला ट्रान्सफर होतो वॉटर अक्रॉस द एम्नियन, ज्यावेळेला आपला जो वॉटर आहे तो अक्रॉस होतो, ट्रान्सफर होतो एम्नियनच्या, तो डायरेक्टली कुठे जाणार? तो फिटलच्या स्किनला टच होणार. सेकंड ट्रायमिस्टर मध्ये काय होणार की फिटस बेइंग टू urinate, swallow and inspire the amniotic fluid. During the last two-thirds of the pregnancy, amniotic fluid is a principally comprised of the fetal urine. ज्यावेळेला सेकंड ट्रायमिस्टर ज्यावेळेला स्टार्ट होणार त्या फिमेलचा, जी प्रेग्नंट फिमेल आहे ती, त्यामध्ये काय होणार की फिटस काय करणार? युरिनेट करणार, स्वॅलोइंग करणार आणि इन्स्पायर करणार एमनियोटिक फ्लूइड. जो एमनियोटिक फ्लूइड आहे तो स्वॅलो करतो, युरिनेट करतो आणि इन्स्पायर सुद्धा करतो ड्युरिंग द 2/3 ऑफ द प्रेग्नन्सीच्या वेळेला. सो एमनियोटिक फ्लूइड हा कसा कॉम्प्राइज करला जातो? फिट फॉर द फिटल युरिनच्या कन्सिडरद्वारे. सो नॉर्मल एमनियोटिक फ्लूइड जर का आपण व्हॉल्यूम तिची बघितली, वीक ऑफ गेस्टेशन म्हणजे काय? ज्यावेळेला डिलिव्हरीची डेट असते किंवा वीक्स असतात जे मदरचे, जे की फॉलो करतो आपण प्रेग्नन्सी मध्ये. सो त्यामध्ये वीक गेस्टेशन्स असतात, म्हणजे की प्रेग्नन्सीचे ड्युरेशन किती आहे ते बघणार आपण. फिटसची वेट बघणार आपण त्या ठिकाणी. एमनियोटिक फ्लूइड किती ml मध्ये पाहिजे आपण ते बघणार, आणि प्लासेंटा हा किती ग्राम मध्ये पाहिजे आपण ते बघणार आहे. ज्यावेळेला 16 वीक्स ज्यावेळेला मदरचे स्टार्ट होतात, सो त्यावेळेला फिटस हा किती असतो? 100 ग्रामचा असतो. आणि एमनियोटिक फ्लूइड किती असतो? त्याच्यापेक्षा डबल, म्हणजे काय? 200 ग्राम. आणि प्लासेंटा किती ग्रामचा असतो? 100 ग्रामचा. जसं जसं वीक ऑफ गेस्टेशन इन्क्रीज होणार तसं तसं एमनियोटिक फ्लूइड प्लासेंटा हे इन्क्रीज होणार. 28 वीक ऑफ गेस्टेशन मध्ये फिटल्स हा कसा असतो? फिटस 100 ग्राम म्हणजेच का 1 kg असतो, आणि एमनियोटिक फ्लूइड सुद्धा 1000 ml म्हणजेच का 1 लिटर पर्यंत असतो. आणि प्लासेंटाची साईज सुद्धा डबल होते, 200 ग्राम. 36 वीक ऑफ गेस्टेशनच्या वेळेला किती असतो फिटस? हा 2500 ग्राम म्हणजे काय 2.5 kg चा हा असतो. आणि एमनियोटिक फ्लूइड काय होतं त्यावेळेला डिक्रीज होणार थोडंसं 900 ml मध्ये, आणि प्लासेंटा हा इन्क्रीज होणार 400 ग्राम. ज्यावेळेला 36-37 वीक्स मध्ये हे कन्सिडर करतो आपण. आणि ज्यावेळेला 40 वीक्स ऑफ गेस्टेशन असतात त्यावेळेला 3.3 kg किंवा 3300 ग्राम ऑफ फिटसची वेट असणार. एमनियोटिक फ्लूइड किती ml मध्ये असणार? 800 ml मध्ये. आणि प्लासेंटा हा कसा असणार आहे? 500 ग्राम मध्ये हा कन्सिडर केला जातो. सो हे नॉर्मल एमनियोटिक फ्लूइड व्हॉल्यूम आहे, आणि त्याची वीक ऑफ गेस्टेशन नुसार आपण कसं कन्सिडर करतो? ग्राम मध्ये, ml मध्ये, आणि प्लासेंटा हा ग्राम मध्ये. त्यानंतर आपण या ठिकाणी बघतोय एमनियोटिक फ्लूइड इज अ क्लिअर असतो, येलोविश असतो, फ्लूइड दॅट सराउंडिंग अँड प्रोटेक्ट द फिटस इन द युटरस. सो एमनियोटिक फ्लूइड काय करणार? बेबीला ग्रो करणार, प्रोटेक्ट करणार फॉर एक्सटर्नल जे पण इंजुरी होण्यापासून. त्यानंतर आपण या ठिकाणी बघतो USG एक्झामिनेशन मध्ये जे आपल्याला व्हाईटिश कलरचे असतात ते फिटस दिसतात आपल्याला, जो डार्किश कलरचा आहे तो आपल्याला एमनियोटिक फ्लूइड हा कन्सिडर करतो आपण. आता डेफिनेशन बघणार आपण. पॉलीहायड्रोमनियस म्हणजेच की ज्या वेळेला एक्स्ट्रा फ्लूइड हे अक्युमुलेट होतं मदरच्या युटरस मध्ये,
त्यावेळेला आपण त्या कन्सिडरला काय, त्या कंडिशनला काय बोलणार आहेत, पॉलीहायड्रमनियस, म्हणजे काय, इन्क्रीज द फ्लुइड इन मदर युटेरस. किती पर्यंत इन्क्रीज होतो, 2000 cc amniotic fluid. ओके, amniotic fluid इंडेक्स आपण हा चेक करतो फॉर द लार्जेस्ट वर्टिकल पॉकेट इन 4 quadrants मध्ये. सो पॉलीहायड्रमनियस इज इंक्रीज इन 24 सेंटीमीटर ऑफ द amniotic fluid इंडेक्स हा कन्सिडर केला जातो इन amniotic fluid मध्ये. सो आता पॉलीहायड्रमनियस म्हणजे काय, इंक्रीज द amniotic fluid in the mother uterus. So it is a excess amniotic fluid surrounding the fetus. So etiology of the polyhydramnios. Polyhydramnios, it is a idiopathic, it is a unknown etiology आहे, आपण सुद्धा त्यात कन्सिडर करू शकतो. फिटल ॲबनॉर्मॅलिटी असेल तर ती पॉलीहायड्रमनियसचा कॉज आहे. डायबिटीस मेलिटस पेशंट मध्ये जी मदर आहे जी सफरिंग करते डायबिटीस, सो तिच्यामध्ये सुद्धा पॉलीहायड्रम होण्याचे चान्सेस जास्त आहेत. मल्टीफिटल गेस्टेशन म्हणजे काय, टू चाइल्ड असेल किंवा ट्विन बेबी असेल, सो त्यावेळेला सुद्धा पॉलीहायड्रमनियस ही कंडिशन आपल्याला बघायला भेटते. इम्युन और नॉन इम्युन हायड्रोप्स सुद्धा कन्सिडर करतात इटिओलॉजी फॅक्टर ऑफ द पॉलीहायड्रमनियस साठी. फिटल इन्फेक्शन झालं असेल, सो इन्क्रीजिंग द चान्सेस ऑफ द पॉलीहायड्रमनियस. प्लासेंटर हिमॅनोजिओमायनस टू प्लासेंटल हिमॅनजिओमॅस सुद्धा कन्सिडर केला जातो की इटिओलॉजिकल फॅक्टर आहे तो पॉलीहायड्रमनियस मध्ये. सो इटिओलॉजी ऑफ द पॉलीहायड्रमनियस फॉर द फिटल ॲबनॉर्मॅलिटी आपण बघणार आहे सध्या. प्रॉब्लेम विथ द स्वॅलोइंग अँड द जीआय ॲब्झॉर्प्शन. सो ज्या वेळेला प्रॉब्लेम होणार आहेत कशामध्ये, फॉर द स्वॅलोइंग ऑफ द amniotic fluid अँड द जीआय ॲब्झॉर्प्शन ऑफ द amniotic fluid. Increase in the transudations of the fluid like encephaly, spina bifida यांच्यामध्ये चान्सेस आहे इन्क्रीज होण्याचे फ्लुइड. Increase the urinations and the encephaly, okay, lack of ADH stimulations of the urinations center. Decrease the inspirations, so it is a more chances of the etiological factor of the polyhydramnios. So some symptoms will be seen in the polyhydramnios. Polyhydramnios चे आपण काय सिम्पटम्स या ठिकाणी बघणार आहेत. डिस्निया, डिफिकल्टी इन स्वेलिंग, त्यानंतर ॲब्डोमिनल पेन होणार, त्यानंतर व्हेनस स्टॅटिस होणार, त्यानंतर कॉन्ट्रॅक्शन्स होणार लाईक प्रीटर्म लेबर मध्ये. डिक्रीज द परसेप्शन्स ऑफ द फिटल मुवमेंट याच्यामध्ये होणार. हे सिम्पटम्स आहे फॉर द पॉलीहायड्रमनियसचे. डायग्नोस्टिकल टेस्ट आपण कोणत्या करतो, लाईक फंडल हाईट आपण त्या ठिकाणी चेक करणार आहे. गेस्टेशनल एज आपण त्या ठिकाणी चेक करणार आहे. डिफिकल्टी इन पाल्पेटिंग फिटल पार्ट लाईक हिअरिंग, हार्ट टोन्स. सो ज्यावेळेला आपण पाल्पेट करणार आहे फिटल पार्टची त्यावेळेला आपल्याला हिअरिंग करताना डिफिकल्टी जाणार, लाईक हार्ट टोन असेल. त्यानंतर टेन्स युट्राइन वॉल याची टेन्स होणार, हार्ड होणार. आणि सोनोग्राफी आपण ही त्या ठिकाणी डायग्नोस्टिक पर्पज साठी यूज करतो फॉर द हायड्रमनियस किंवा पॉलीहायड्रमनियस मध्ये किती कन्सिडरेशन आहे amniotic fluid. सो फिटल prognosis worsen with the more severe hydramnios and the congenital abnormality. 15 to 20% of the fetal malformations is to be considered for the fetus abnormality साठी. प्रीटर्म डिलिव्हरी सुद्धा असेल, ज्यावेळेला विका गोष्टींच्या अगोदर जर का डिलिव्हरी झाली असेल मदरची, सो प्रीटर्म डिलिव्हरी मध्ये सुद्धा फिटसला चान्सेस आहे इन्फेक्शन होण्याचे. सस्पेक्टेड डायबिटीस मेलिटस असेल, म्हणजे जी मदर कंडिशन असेल डायबिटीस मेलिटसची, त्याच्यामध्ये सुद्धा होऊ शकते. प्रोलॅप्स ऑफ कॉर्ड, ज्यावेळेला कॉर्ड प्रोलॅप्स झाला असेल त्या कन्सिडर मध्ये सुद्धा पॉलीहायड्रमनियस या कंडिशन मध्ये कॉर्ड प्रोलॅप्स होऊ शकतो. माल प्रेझेंटेशन आणि माल पोझिशन सुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतो आणि अबॉर्शन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतो. आता मदर मध्ये काय सिम्पटम्स होणार आहेत, डिस्निया होणार आहे, डिफिकल्टी इन स्पीकिंग लाईक व्हेनस होणार आहेत, प्लासेंटर अबॉर्शन्स होणार आहेत, युट्राइन डिस्फंक्शनिंग त्या ठिकाणी तिला होणार आहेत. पोस्टपार्टम हेमोरेज म्हणजे की ज्यावेळेला आफ्टर द डिलिव्हरी तिच्यामध्ये पोस्टपार्टम हेमोरेज एक्सेस अमाउंट मध्ये बघायला भेटणार आपल्याला ब्लिडिंग. ॲबनॉर्मल प्रेझेंटेशन असेल, लाईक सेफॅलिक प्रेझेंटेशन असेल किंवा ॲबनॉर्मल प्रेझेंटेशन असेल, सो आपण त्या ठिकाणी सिझेरियन सेक्शन डिलिव्हरी सुद्धा त्या ठिकाणी करू शकतो. ट्रीटमेंट आपण काय फॉलो करतो इन पॉलीहायड्रमनियस मध्ये. ट्रीटमेंट आपण हे फॉलो करतो की माइल्ड टू मॉडरेट हायड्रोमनियस असेल, ओके, माइल्ड लेवलला असेल किंवा मॉडरेट लेवलला असेल, सो आपण रेअरली काय रिक्वायर करतो ट्रीटमेंट लाईक हॉस्पिटलायझेशन होणे, ओके, हॉस्पिटलमध्ये अंडर द ऑब्झर्वेशन ऑफ डॉक्टर त्या ठिकाणी मेडिकेशन्स किंवा आपलं ॲम्ब्युलन्स सेंटरशी सुद्धा त्या ठिकाणी करतात.
बॅड बेड रेस्ट असेल, सो बेड रेस्टने सुद्धा मदरला फील नॉर्मल सुद्धा होणार आहे. ॲम्निओसेंटेसिस लाईक द रिमूव्हल ऑफ द ॲम्नियोटिक फ्लूइड, एक्स्ट्रा ॲम्नियोटिक फ्लूइड असेल सो आपण रिमूव्ह सुद्धा करू शकतो. नॉन स्टेरॉइडल आणि अँटी इन्फ्लॅमेटरी अनालिसिस सुद्धा आपण त्या ठिकाणी देणार फॉर द पेन होत असेल मदरला. ब्लड शुगर कंट्रोल आपण त्या ठिकाणी करणार फॉर द डायबिटीस मेलिटस पेशंटमध्ये. इंडोमेटासिन्स ही इंडोसिन ही टॅबलेट आहे आणि मेडिकेशन आहे फॉर द ट्रीटमेंट करतो आपण पॉलीहायड्रोमनियस या कंडिशनमध्ये. त्या ठिकाणी आपण बघतोय 2 लिटिल ॲम्नियोटिक फ्लूइड म्हणजेच काय, 2 लिटिल ऑफ ॲम्नियोटिक फ्लूइड या कन्सिडरला या कंडिशनला आपण काय बोलतो की ऑलिगोहायड्रोमनियस. डिक्रीज द अमाऊंट ऑफ द ॲम्नियोटिक फ्लूइड लेस दॅन 200 ml पेक्षा सुद्धा कमी आहे त्या कंडिशनला आपण काय बोलतो ऑलिगोहायड्रोमनियस. आपला आता नेक्स्ट टॉपिक आहे, आपण 2 बघणार आहेत, एक पॉलीहायड्रोमनियस आणि एक ऑलिगोहायड्रोमनियस इन हायड्रोमनियस मध्ये. आजचा आपला तोच टॉपिक आहे. ज्यावेळेला फ्लूइड एक्स्ट्रा होणार त्यावेळेला आपण कन्सिडरला नाव देणार कंडिशनला पॉलीहायड्रोमनियस, आणि ज्यावेळेला खूप कमी होणार 200 पेक्षा पण कमी होणार त्या कंडिशनला आपण नाव देणार आहे ऑलिगोहायड्रोमनियस. डेफिनेशन्स ऑफ ॲम्नियोटिक फ्लूइड इंडेक्स हा किती असतो, लेस दॅन 5 सेंटीमीटर पेक्षा कमी असतो, आणि जे फ्लूइड आहे ते 200 cc म्हणजे काय 200 ml पेक्षा कमी आपल्याला बघायला भेटतो. ॲम्नियोटिक फ्लूइड या ठिकाणी आपण बघतोय फिटस आणि युटेरस. इटोलॉजिकल फॅक्टर आपण या ठिकाणी बघणार आहे की ज्यावेळेला मदरला ऑलिगोहायड्रोमनियस होत असेल सो आपण त्या ठिकाणी कोणते इटोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्ट करतात. पोस्ट डेट जर का असेल की पोस्ट डेट सुद्धा हा अफेक्ट करतो इटोलॉजिकल फॅक्टर फॉर द ऑलिगोहायड्रोमनियस साठी. फिटल ॲबनॉर्मॅलिटी असेल लाईक ऑब्स्ट्रक्शन्स ऑफ द फिटल युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असेल किंवा रेनल अजोनेसिस असेल मदरमध्ये किंवा फिटल ॲबनॉर्मॅलिटीमध्ये, त्या ठिकाणी सुद्धा हे इटोलॉजिकल फॅक्टर अफेक्ट करतात फॉर द ऑलिगोहायड्रोमनियस मध्ये. IUGR लाईक इंट्रा-युट्राइन ग्रोथ रिटार्डेशन असेल, इंट्रा-युट्राइन ग्रोथ रिटार्डेशन याचा फुल फॉर्म आहे, जो की इंट्रा-युट्राइन जो आहे युट्राइन लेअर मधला जो ग्रोथ रिटार्डेशन इन फिटस मध्ये असेल सो त्यामध्ये सुद्धा आपण ऑलिगोहायड्रोमनियस हा इटोलॉजिकल फॅक्टर कन्सिडर करतो. ROM फॉर द रप्चर ऑफ मेम्ब्रेन असेल, रप्चर झाला असेल मेम्ब्रेन मदरचं तर त्या ठिकाणी सुद्धा आपण ROM ही कन्सिडर करतो फॉर द इटोलॉजिकल फॅक्टर इन ऑलिगोहायड्रोमनियस मध्ये. ट्विन ट्रान्सफ्युजन जर का असेल सो ट्विन बेबी असेल त्या कंडिशन मध्ये सुद्धा ऑलिगोहायड्रोमनियस होऊ शकतो. एक्सपोजर टू द ACE इनहिबिटर अँड द नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी. ज्यावेळेला एक्सपोजर केला असेल मदरने नॉन स्टेरॉइड इन्फ्लॅमेटरी मेडिकेशन्स आणि ACE इनहिबिटर मेडिकेशन ड्युरिंग द प्रेग्नन्सी सो त्या कंडिशन मध्ये सुद्धा ऑलिगोहायड्रोमनियस होण्याचे चान्सेस जास्त आहेत. साइन अँड सिम्पटम्स आपण या ठिकाणी बघू ऑलिगोहायड्रोमनियसचे काय आहेत. फंडल हाईट, जे फंडल हाईट आहे त्याच्यापेक्षा लेस दॅन काय असतो गेस्टेशनल हाईट मदरची. इझी फिटल पार्ट हाल्पेशन्स, आपण जर का डिक्रीज ॲम्नियोटिक फ्लूइड झाला असेल सो आपण इझिली पाल्पेट करू शकतो फिटसचे पार्ट लाईक हँड असेल, हेड असेल, लेग्स असेल, बटक्स असेल. डिक्रीज फिटल मुवमेंट, ऑलिगोहायड्रोमनियस मुळे काय होऊ शकतो, डिक्रीज द फिटल मुवमेंट सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर आहे फिटल हार्ट रेट ट्रेसिंग ॲबनॉर्मॅलिटी. ज्यावेळेला फिटल हार्ट रेट आपण करतो इन ड्युरिंग द लेबर किंवा ANC वॉर्डमध्ये सो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला फिटल हार्ट रेटिंग ट्रेसिंग ॲबनॉर्मॅलिटी आपल्याला बघायला भेटू शकते. डायग्नोसिस आपण काय करणार आहे, USG लाईक अल्ट्रासोनोग्राफी आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आता या ठिकाणी आपण इमेज बघतोय की युटेरस आहे, स्मॉल लंग्स आहेत, डिक्रीज द ॲम्नियोटिक फ्लूइड त्या ठिकाणी झालेलं आहे, हायड्रोनेफ्रोसिस झालेलं आहे किडनीज मध्ये, त्यानंतर एनलार्जमेंट ऑफ द किडनी झालेलं आहे, एनलार्जमेंट ऑफ द ब्लॅडर त्या ठिकाणी झालेलं आहे, आणि क्लब फूट ॲबनॉर्मॅलिटी या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते ऑलिगोहायड्रोमनियस या कंडिशन मध्ये. सो एक्स्ट्रीमली प्युअर फिटल प्रोग्नोसिस यामुळे आपल्याला बघायला भेटणार आहे की जी फिटसची जी प्रोग्नोसिस आहे ती एक्स्ट्रीमली प्युअर असणार, खूप प्युअर असणार. स्पेशली
स्पेशली इन अर्ली प्रेग्नन्सी, ज्यावेळेला अर्ली प्रेग्नन्सी होणार त्यामुळे तर आपल्याला जास्त बघायला भेटते. Addition between the amnion and the fetal part, like malformations and the amputations. So sometimes आपल्याला काय बघायला भेटू शकते की फॉर द माल फॉर्मेशन्स त्या ठिकाणी होणार आहेत फिटस मध्ये, आणि अम्पुटेशन सुद्धा होऊ शकतं. मस्क्युलर स्केलेटल डिफॉर्मिटीज आपल्याला बघायला भेटू शकते, लाईक क्लब फूड असेल किंवा डिफॉर्मिटी ऑफ डिस्प्लेजिया ऑफ द हिप असेल इन चिल्ड्रन्स मध्ये. त्यानंतर पल्मोनरी हायपोप्लेजिया सुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतो इन ऑलिगोहॅड्रोमिस या कंडिशन मध्ये फिटस मध्ये. कॉर्ड कम्प्रेशन्स होऊ शकते, कारण की डिक्रीज द अम्नियोटिक फ्लुइड काय करतो, कॉर्डला कम्प्रेस होऊ देत नाही. सो जर का डिक्रीज झालं अम्नियोटिक फ्लुइड, सो चान्सेस आहे कॉर्ड कम्प्रेशन होण्याचे. सो त्यामुळे काय होणार, फिटल हायपोक्सिया म्हणजे काय, डिक्रीज द ऑक्सिजन लेअर इन फिटस मध्ये. पॅसेज ऑफ द मेकोनियम इन लो अम्नियोटिक फ्लुइड व्हॉल्यूम मध्ये. ठीक, पर्टिक्युलर सस्पेन्शन्स लाईक रेस्पिरेटरी कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी होऊ शकतं फॉर द मेकोनियम, जर का असेल पास झाला असेल फॉर द अम्नियोटिक फ्लुइड मध्ये लो लेवल मध्येच. सो सबस्टेन्शन ट्रान्समिशन का होऊ शकतं फॉर द रेस्पिरेटरी कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी फिटस मध्ये होऊ शकतो. ट्रीटमेंट आपण काय प्रोव्हाइड करणार आहे ऑलिगोहॅड्रोमियस मध्ये, रेस्ट आणि स्लीप प्रॉपरली देणार आहे, DFMC करायला लावणार आहे. फिटल मॉनिटरिंग फॉर द इंट्रायुटराइन ग्रोथ रिटार्डेशन असेल, सो त्यावेळेला आपण फिटलची मॉनिटरिंग करू शकतो. डाएट प्लॅन मध्ये आपण काय प्रोव्हाइड करणार आहे, प्रोटीन, कॅलरी आणि विटॅमिन्स मदरला. डिलिव्हरी प्रोव्हाइड करणार आहेत, किंवा नॉर्मल डिलिव्हरी करायची की सिझेरियन डिलिव्हरी करायची ॲज पर द ऑब्स्टेट्रिशियन नुसार आपण कंडक्ट करणार आहेत. ॲम्नो इन्फ्युजन म्हणजे काय, जे पण फ्लुइड असतो, ओके, लाईक नॉर्मल सलाइन फ्लुइड असेल, नॉर्मल सलाइन फ्लुइड आपण हे ट्रान्समिट करतो डायरेक्टली युटरस मध्ये मदरच्या. सो त्यामुळे काय होणार, चान्सेस ऑफ अम्नियोटिक फ्लुइड हे इन्क्रीज होणार. अल्ट्रासोनोग्राफिक इक्विपमेंट आपण काय करणार आहे, एम्नियोसेंटेसिस करणार आहे फॉर द hollow needles is inserted through the mother abdomen into the uterus and the amniotic fluid is drawn for analysis. आपण अनालिसिस साठी सुद्धा amniotic fluid घेऊ शकतो. या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. आपण आज काय बघितलेलं आहे, हायड्रोमियस. हायड्रोमियस मध्ये दोन टाइप होते, एक पॉलिकोहायड्रोमियस आणि एक ऑलिगोहायड्रोमियस. पॉलिकोहायड्रोमियस म्हणजे काय, 2000 ml म्हणजे काय 2 लिटर पेक्षा जर जास्त फ्लुइड वाढला असेल मदरच्या युटरस मध्ये, सो आपण त्या कंडिशनला काय नाव दिलेलं आहे, पॉलिहायड्रोमियस. आणि ज्यावेळेला डिक्रीज झालेलं आहे 200 ml पेक्षा सुद्धा कमी झालेलं आहे, त्या कंडिशनला आपण काय दिलेलं आहे नाव, ऑलिगोहायड्रोमियस. सो या बेसिक कंडिशन आहे ज्या की अम्नियोटिक फ्लुइडच्या ॲबनॉर्मॅलिटी आहेत. आपण या ठिकाणी सिलेबस मध्ये या टॉपिक मध्ये आपण आज कव्हर केलेलं आहे. सो आय होप की तुम्हाला सर्वांना समजलं असेल. प्रॉपरली रीड करा, नोट्स बनवा. जे वॉर्डमध्ये असेल, प्रेग्नन्सी वॉर्डमध्ये असेल किंवा ANC वॉर्डमध्ये असेल किंवा जे डिलिव्हरी बघतात त्यांच्यासाठी हा इझी टॉपिक आहे समजण्यासाठी. ओके, थँक्यू सो मच फॉर युअर